चला आज आपण बनवूया सुक्का बोंबील. बोंबील लाल होईपर्यंत नीट भाजून घ्यायचा. लालपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता बंद करायचं गॅस आपण. सुक्का बोंबीलसाठी 3 कांदे, 1 टमाटा, कोथिंबीर बारीकपणे चिरून घ्यायचं. 3 कांदे बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर, टमाटा, मीठ. सुक्का बोंबीलसाठी गरम मसाला घेतलेला आहे. काळा तिखट, कोकम घेतलेला आहे. 2 चमचे तेल घेतलंय. टाकून घ्यायचं. आता ना कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. कांदा नीट भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. कांदा नीट परतून घ्यायचं. कांदा भाजून घेतलेला आहे. आता टमाटा टाकून घ्यायचं. टमाटा आणि कांदा नीट परतून घेऊयात. कांदा आणि टमाटा नीट परतून घेतल्यानंतर काळा तिखट टाकून घ्यायचं. आता मिक्स करून घ्यायचं काळा तिखट. हळद सांगायला विसरलं होतं, 1 चमचा हळद टाकून घ्यायचं. आता गरम मसाला टाकून घ्यायचा. गरम मसाला टाकल्यानंतर परतून घ्यायचं. 2 वाटी गरम पाणी करून घ्यायचं. त्यानंतर बोंबील टाकून घ्यायचं. आता परतून घ्यायचं बोंबील. गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता टाकून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं नीट. टाकून घ्यायचं. गरम पाणी टाकल्यानंतर मस्तपैकी तरी येते, बघू शकता तुम्ही. झाकून ठेवायचं, मस्तपैकी शिजू द्यायचं. सुक्का बोंबील मस्तपैकी शिजलेला आहे. थोडंसं कोकम टाकून घ्यायचं. परतून घ्यायचं आणि आता कोथिंबीर टाकून घ्यायचं. थोडंसं झाकून ठेवायचं. सुक्का बोंबील तयार. सुक्का बोंबील मस्तपैकी झालेला आहे. ते बघून मला तोंडाला पाणी सुटायलंय.